एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. दानोळीत कोम्बिंग ऑपरेशन, पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जप्त. गाव बंदचा निर्णय मागे, आज भरला आठवडी बाजार. दानोळी येथील व्यावसायिक भरतेश्वर टोपगोंडा यांच्या निर्गुण हत्येनंतर गावातील सराईत गुन्हेगार आणि गांजाच्या व्यसनाधीन तरुणावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संशयित व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. घराघरात झाडाझडती घेण्यात येत असून अनेकांकडून शस्त्रसाठाही जप्त केला आहे. हत्येच्या घटनेनंतर दानोळी एकवटले असून गावातील गुन्हेगारी व गांजाचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी झाली. यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली. मंगळवार दिनांक 15 पासून पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. तर बेमुदत गाव बंदचा निर्णय ग्रामस्थांनी गाव सभेत मागे घेतला असून गुरुवारचा रद्द झालेला आठवडी बाजार आज शुक्रवारी संध्याकाळी भरवण्यात आला. एकूणच दानोळीची जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गंभीर गुन्ह्यातील सहभागी संशयिताच्या घराची झाडाझडती घेऊन त्यांना ताब्यात घेतले जात आहे. गांजा विक्री व सेवन करणाऱ्या विरोधात ही विशेष मोहीम उघडली आहे. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी गांजाची विल्हेवाट लावल्याचे समोर येत असले तरी अंमली पदार्थाचा पुरवठा कुठून आणि कसा होतो याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईसाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यासह शिरोळ, कुरुंदवाड व वडगाव पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. संशयिताचे वकीलपत्र न घेण्यासाठी निवेदन. भरतेश्वर टोपगोंडा हत्येप्रकरणी पकडलेल्या संशयितांना कायदेशीर मदत मिळू नये अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने जयसिंगपूर बार असोसिएशनला निवेदन देण्यात आले. आरोपाविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामसभेत ठरावही करण्यात आला आहे. संबंधित संशयितांचे वकीलपत्र स्वीकारू नये यासाठी सहकार्य करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेची कसून चौकशी करण्यात येत असून परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी न घाबरता द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केले आहे. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.